पीके सर जर का तुमचा ECG काढला तर तो कसा येईल? असं आहे. वेव्ह स्वरूपात, वेव्ह असं वर खाली वर खाली वर खाली. पण तो जर का एका स्ट्रेट लाईनला आला तर काय? संपलं. हीच अवस्था व्यवसायाची. तुमच्या व्यवसायाचा ECG जर का स्ट्रेट लाईन असेल ना तर तो तुमचा व्यवसाय मेलेला आहे. तो असा अप डाऊन अप डाऊन अप डाऊन चाललाय याचा अर्थ तो चांगला चालला. बरेच लोक बाऊ करतात, भांडवल नाही भांडवल नाही, व व्यवसायाला भांडवल लागतं. माझा एक गुजराती मित्र आहे, बिल्डर, खूप चांगला मित्र आहे माझा. त्याच्याकडे एखादा प्रोजेक्ट आला ना, तो लगेच त्याच्या 10 मित्रांना फोन करतो आणि त्या प्रत्येकाला विचारतो, अरे असा असा प्रोजेक्ट आलाय, मी बघितलाय, चांगला आहे, तुझे किती लावू? तुझे 10 लावू का 20 लावू? आणि आपल्याकडे प्रोजेक्ट आला की आपला माणूस काय विचार करतो, मीच कसा करू, मीच कसे पैसे जमवू. सॅटर्डे क्लबमध्ये जर गुंतवणूक केली तर ती आमची किती फायद्याची. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंट. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते वेगळ्या पद्धतीने करतात. समजा तिथं एवढे उद्योजक आहेत, पण एखाद्याने नुकताच स्टार्टअप केलाय, नवीन व्यवसाय सुरू केलाय, तर अशा उद्योजकांना तिथे किती संधी आहे? या जगात असं कुठलंच काम नाही जे एका फोन कॉलवर होऊ शकत नाही. फक्त तो फोन कोणी कोणाला करायचा, दॅट मॅटर्स. महिलांना नेहमी असं बघितलं जायचं की चूल निम, थोडी क्रांती झाली, शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर पडल्या. पण सॅटर्डे क्लबमध्ये महिलांसाठी काय आहे का, किंवा नवीन उद्योजिका जर होऊ पाहत असतील तर त्याच्यासाठी काय संधी आहे सॅटर्डे क्लब? महिला या ज्या उद्योजिका बनतात म्हणजे खरोखर त्यांना सॅल्यूट आहे, कारण त्यांना घरचंही बघायचं आहे, त्यांना सगळे त्यांच्या सण वगैरे वगैरे जे काही कार्यक्रम आहेत, रूढी परंपरा, त्या सगळ्या सांभाळायच्या आहेत. आणि हे करताना त्यांना व्यवसाय करायचा. तारेवरची कसरत आहे. पुरुषांचं आपलं बरं असतं, आम्ही आपले निघालो एकदा बाहेर की घरी काय चाललंय फार काय फरक नाही पडत. महिलांना तसं करून चालत. त्याच्यामुळे अशी जर का कुटुंबाच्या कुटुंब महाराष्ट्रीयन घरातली उद्योजक बनवायची असतील तर घरातल्या महिलेला उद्योजक बनवणं. साहेब, जर एखाद्या व्यक्तीला जर सॅटर्डे क्लब जॉईन करायचं असेल, एखाद्या उद्योजकाला, तर निकष काय असते? पॅशन इन हार्ट अँड फायर इन हेड. तुमच्या हृदयामध्ये ती आग पाहिजे आणि पोटामध्ये ती आग लागलेली पाहिजे. मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की पाळण्यातच ठरवलं जातं की हा इंजिनियर होणार, की डॉक्टर होणार, की एखादा अधिकारी होणार. गुलामीची मानसिकता तयार. अंथरूण पाहून पाय पसरावे, ठेविले आणून ते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे. असेल माझा हरित देईल फाटल्यावर. आता समजा एखादा उद्योजक आहे, तो बाहेर, त्याचा व्यवसाय कोलॅप झालाय, अपयशी झालाय उद्योगामध्ये, तर असा जर उद्योजक सॅटर्डे क्लबमध्ये आला तर त्याला उभा राहता येईल. एखादा उद्योजक त्याच्या व्यवसायात त्याला लॉस झाला, तो पडला, तर कृपया त्याची चर्चा करू नका. त्याला काय मदत पाहिजे याची चर्चा करा. त्यामुळे चर्चा देखील सगळ्या सकारात्मकच करा. आपल्याकडे पैसा का नाही? कारण मंडळी, सर्वांना नमस्कार. मी PK भांडवलकर. सत्तामंच पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष, यशस्वी उद्योजक आणि हजारो उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम करणारे डॉक्टर अजित मराठे साहेब. आज आपण जाणून घेणार आहोत की मराठी उद्योजक का संघर्ष करतो, त्याला मोठं होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं आणि सॅटर्डे क्लब त्यामध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज आपण त्यांच्या विचारातून, त्यांच्या वाणीतून मराठी उद्योजकांना प्रेरणादायी संदेश त्यांच्याकडून घेणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं सत्तामंच पॉडकास्टमध्ये मी खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. कशा आहात सर? एकदम श्रीमंत. अरे क्या बात आहे. जनरली सर, मी ज्यावेळेस असा प्रश्न विचारतो की कशा आहात, तर लोक मस्त मजेत म्हणतात, पण तुम्ही म्हणतात की श्रीमंत. नेमकं याच्यामागे काय लॉजिक आहे? पीके सर, याच्यामागे लॉजिक असं आहे की सॅटर्डे क्लबमध्ये जर का तुम्ही कुठल्याही उद्योजकाला जर विचारलं कसा आहेस किंवा कसे आहात सगळे, तर सगळेजण हे एकच उत्तर देतील, श्रीमंत. क्या बात आहे सर. त्यामुळे आपल्याला अशा श्रीमंत मराठी उद्योजकांचा समाज तयार करायचा आहे. हे उद्दिष्ट आपण घेऊन चाललेलो आहोत. आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट
ही जगामध्ये एकमेव मराठी माणसाला श्रीमंत हो असा संदेश देणारी संस्था आहे. आत्तापर्यंत या संस्थेचे 8,000 सभासद झालेले आहेत आणि येत्या नोव्हेंबरपर्यंत 10,000 सभासद होतील. सगळे आता मराठी आहेत. सगळे मराठी उद्योजक. क्या बात आहे सर. मराठी माणूस म्हटलं की नोकरीपेक्षा तो एका त्या चौकटीत बांधलेला आहे. आणि ही जी तुम्ही जे काम करताय हे खूप ग्रेटर आहे की मराठी माणसाला एक उद्योजक, एक स्वतःचं साम्राज्य कसं निर्माण करायचं हे शिकवत आहे. ग्रेट. तर याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो काय आहे ते. त्यापूर्वी सर तुमची छोटीशी आम्हाला ओळख सांगा म्हणजे तर प्रेक्षकांना समजेल. माझं नाव डॉक्टर अजित श्रीराम मराठे. हम्म. मी राहायला अंधेरीला असतो. माझं ऑफिसही अंधेरीला आहे. माझा व्यवसाय आहे रिअल इस्टेट डेव्हलपर बिल्डर. निर्माण रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड या नावाने आम्ही बांधकाम व्यवसाय करतो. मुंबईमध्ये जास्त करून स्लम रिडेव्हलपमेंट आणि जुन्या सोसायटी, जुन्या इमारतीच्या रिडेव्हलपमेंटचं काम आम्ही करतो. आत्तापर्यंत 20 लाख स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आम्ही केलेलं आहे. म्हणजे रिडेव्हलपमेंट Great. करून लोकांना परत हँडओव्हर केलेलं आहे. हे करता करता सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाचा एक परिसर स्पर्श माझ्या आयुष्यात आला भिडे साहेबांच्या रूपाने. आणि त्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून मराठी माणसाला उद्योजक घडवण्याचं आपण काम करतो. आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा मी सध्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहे. ग्रेट. सर निर्माण ग्रुपचं खूप मोठं नाव आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलला तुमचा मोठा ब्रँड आहे आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला प्रेक्षकांना तुमचे विचार ऐकायला तुम्हाला इन्व्हाइट केलं. सर आता करा सुरुवात. तर मगाशी मी सांगत होतो श्रीमंत. आणि तुम्ही असं म्हणालात की मराठी माणूस हा नोकरदार असतो. बरोबर. तर टिपिकली मराठी घरामध्ये संस्कार काय असतात? चांगला शिक, चांगले मार्क मिळव, बरोबर. म्हणजे तुला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, तिथेही परत चांगला अभ्यास कर, भरपूर मार्क मिळव, म्हणजे तुला चांगली नोकरी मिळेल. नोकरी मिळाल्यावर काय होईल? चांगली छोकरी मिळेल. छोकरी मिळाल्यावर काय होईल? 2 मुलं होतील. मग तुझं EMI भरताना आयुष्य जाईल. मग म्हातारपणी रिटायर झाल्यावरती श्रमसाफल्य नावाचा बंगला बांधशील. असं एक चाकोरीबद्ध मराठी माणसाचं आयुष्य. बरोबर. सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष जे होते, ज्यांनी सॅटर्डे क्लबची संकल्पना मांडली, माधवराव भिडे, ते नेहमी असं म्हणायचे की मराठी माणूस श्रीमंत का नाही. बरोबर. आणि याचं कारण असं होतं की ते रेल्वेमध्ये सुप्रिटेंडंट इंजिनियर होते. त्याच्यामुळे त्यांना दिल्ली ते मुंबई एवढा कॉरिडॉर त्यांच्या अंडर होता. आणि ते ज्या ज्या वेळेला मुंबईत असायचे त्यावेळेला त्यांना कुलाबा, फोर्ट या भागामध्ये रेल्वेचे मोठे मोठे क्वार्टर्स राहायला मिळायचे. मग शनिवार रविवार सुट्टी असायची तेव्हा काय करायचं? तर पत्नीसह CCI म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, ताज, ओबेरॉय अशा ठिकाणी जेवायला जायचं. तर ते नेहमी असं सांगायचे की मी ज्या वेळेला अशा ठिकाणी जेवायला जातो त्यावेळेला मला कधीच मराठी शब्द कानावर पडत नाहीत. ही मी गोष्ट सांगतोय साधारणतः 85च्या आसपासची. मराठी शब्द का कानावर पडत नाहीत? कारण मराठी माणूस तिथे जात नाही. मराठी माणूस तिथे का जात नाही? तर सगळ्यात सोपं उत्तर त्याकडे पैसे नाहीत. पैसे का नाही? कारण मगाशी जे आपण बोललो तो नोकरी करतो. ती टिपिकल नोकरदाराची मानसिकता. आणि नोकरी करणाऱ्या माणसाला एक लिमिटेडच इन्कम असतं. बरोबर. त्याच्यामुळे तो अशा महागड्या क्लबची मेंबरशिप घेणं, महागड्या ठिकाणी जेवायला जाणं हे पॉसिबल नाही. तर भिडे साहेब नेहमी असं म्हणायचे की मला नेहमी असं वाटतं, माझी अशी तीव्र इच्छा आहे की मराठी माणसाने अशा जगातल्या श्रीमंत ठिकाणी, श्रीमंत क्लबचं, मोठ्या हॉटेलचं हे मेंबर असलं पाहिजे आणि त्यांनी तिथे जायला पाहिजे. बरोबर. मग त्यांनी मूलभूत विचार चालू केला त्याच्यासाठी काय करायला लागेल. तर त्याच्यासाठी सगळ्यात सिंपल गोष्ट काय की मराठी माणसाला सांगायचं नोकरी सोड आणि व्यवसाय कर. क्या बात आहे. आता हे सांगणं सोपं आहे. PK सर मी तुम्हाला सांगतो, मी भिडे साहेबांना हा डायलॉग अनेकांशी करताना बघितलेलं आहे. भिडे साहेब हे ज्या तळमळीने सांगायचे ना, मला अशी शेकडो उदाहरणं माहिती आहेत की भिडे साहेबांनी नोकरी सोड आणि व्यवसाय कर हे सांगितल्यावरती पुढच्या 1 महिन्याच्या आत जाऊन त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. क्या बात आहे. एवढी प्रचंड त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती, त्यांच्या विचारामागचं कन्व्हिक्शन होतं. पण नोकरी सोड आणि व्यवसाय कर हे सांगणं सोपं आहे,
पण एक्झिक्यूट करणं फार तो अवघड. कसं करणार ना? कारण व्यवसाय करणं ही मानसिकता आहे. व्यवसाय करणं ॲटिट्यूड आहे. बरं. पण सर आपल्याकडं काय होतंय माहिती आहे का जनरली मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की पाळण्यातच ठरवलं जातं की हा इंजिनियर होणार की हे डॉक्टर डॉक्टर होणार होणार. की एखादा अधिकारी होणार. आता बरोबर. ही टिपिकल माइंडसेट आधी त्या मुलापेक्षा आधी आईवडिलांचा चेंज झाला पाहिजे. म्हणून म्हणून सॅटर्डे क्लबमध्ये ना मी नेहमी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला हत्तीची गोष्ट तर माहिती आहे ना? हत्तीला बांधून कसं ठेवतात? बरोबर. हां. तर प्रचंड मोठा ताकदवान हत्ती आहे. त्याच्या एका पायाला साखळदंड बांधतात हम्म. आणि त्याचं टोक एका छोट्याशा खुटीला बांधलेलं असतं. हम्म. मी विचार करतो हा हत्ती सुटू का नाही शकत? हम्म. मग लक्षात येतं की याचं जे मूळ आहे ना ते त्याच्या बालपणात आहे. बालपणात कसं आहे, हम्म. जेव्हा तो हत्ती छोटा असतो हम्म. तेव्हा त्याच्या पायाला तो साखळदंड बांधला जातो हम्म. आणि त्याचं दुसरं टोक एका खुटीला बांधलं जातं. हम्म. तेव्हा त्याची ताकद कमी असते. तो लहान असतो, त्याच्यामुळे अल्लड असतो, त्याच्यामुळे तो सुटायचा प्रयत्न करतो. हम्म. म्हणून जोरात पायाला झटका देतो. हम्म. झटका दिल्यावर तो सुटत नाही. परत झटका देतो तरी सुटत नाही. हम्म. अजून जोरात झटका देतो. आता काय होतं माहितीये, आता त्याच्याच पायाला जखमा होतात. हम्म. आणि मग जेव्हा तो परत झटका देतो तेव्हा त्या जखमा अजून खोल व्हायला लागतात, त्याला दुखायला लागतं. त्याच्या मनावर पहिला संस्कार होतो की मी अजून जोर लावला तर मलाच जखमा होत आहेत आणि मलाच त्रास होतोय. एक गुलामीची मानसिकता तयार होते. ऑटोमॅटिक माइंड वरती संस्कार व्हायला लागतो. हम्म. आणि ते झाल्यानंतर तो आता जोर देणं हळूहळू कमी करायला लागतो, बंद करतो आणि मग इकडे तिकडे बघतो. तो म्हणतो अरे मी तर लहान आहे, पण इथे तर माझ्या आईला पण बांधून ठेवलंय, हम्म. इथे माझ्या बापाला बांधून ठेवलंय, इथे माझा काका आहे, अरे हे तर एवढे मोठे आहेत, हम्म. तर हे सुटू नाही शकत तर मी काय सुटणार. आणि त्याच्या डोक्यामध्ये संस्कार पक्का होतो हम्म. की मी किती मोठा झालो, मला किती ताकद आली तरी देखील या साखळदंडापासून माझी सुटका नाही. आणि हीच मानसिकता मराठी घरामध्ये तयार झाली होती, आता नाही. हम्म. सॅटर्डे क्लबचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे ही मानसिकता बदलण्यामध्ये. हम्म. मग नोकरी सोड आणि व्यवसाय कर हे सांगणं आणि एवढे परंपरागत लहानपणापासून तू चांगले मार्क मिळव, नोकरी कर, असे घरातून झालेले संस्कार. आणि पिके सर त्याच्याही पुढे जाऊन ना मी घरच्यांनाही दोष देत नाही. हम्म. का माहितीये, मला असं वाटतं आपल्या मराठी समाजामध्येच हे संस्कार दृढ झालेले आहेत. हम्म. ते कसे, आपल्याकडे असणारे म्हणी, हा. अंथरूण पाहून पाय पाय पसरावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे या सगळ्या म्हणी जर का मी लहानपणापासून ऐकतोय, हम्म. प्लस मला लहानपणापासून सांगितलं जात आहे तुला चांगली नोकरी मिळवायची आहे, तर मी व्यवसायाचा विचारच करत नाही ना. बरोबर. पण आता परिस्थिती बदलली आहे. हम्म. आता आपल्या मुलांनाही वाटतं काहीतरी करायला पाहिजे आणि खास करून श्रीमंत होण्याचं आकर्षण सगळ्यांना आहे. बरोबर. आणि म्हणून आम्ही हा संस्कार तिथे सॅटर्डे क्लबमध्ये सगळ्यांना आणतोय. कसे आहात हम्म. असं म्हटल्यावर श्रीमंत. हम्म. अरे खरंच श्रीमंत आहे आपण, एवढं सगळं देवाने आपल्याला दिलंय आणि आपल्याला फक्त काय थोडेसे पैसे कमी जास्त आहेत म्हणून आपण रडत असतो. मला माझे गुरु नेहमी असं म्हणायचे, पिके तुझ्याकडे काय आहे हे महत्वाचं नाहीये, हम्म. पण जे आहे त्याच्यामुळे त्याच्यापासून तू काय करणार आहेस. हम्म. म्हणजे तुझ्याकडे काय आहे हे महत्वाचं नाहीये, पण जे काय आहे Innovative त्याचा thinking. तू वापर कसा करणार आहेस आणि आयुष्यात पुढे कसा जाणार आहेस. आपल्याकडे ते एवढं सगळं दिलेलं आहे, तर याचा वापर करून सगळ्यांनी उद्योजक व्हावं, श्रीमंत व्हावं. दुसरं भिडे साहेब एक नेहमी उदाहरण सांगायचे. हम्म. ते म्हणायचे, अजित माझ्या ऑफिसमधून जर का आपण निघालो आणि रस्त्याने चालायला लागलो तर तुला कुठली कुठली हॉस्पिटल्स दिसतात. हम्म. त्यांचं ऑफिस होतं माहीमला. हम्म. स्वाभाविक हिंदूजा आहे, रहेजा आहे, इकडे आलं तर जस्ट लोक आहे, तिकडे लीलावती आहे, ब्रिज कॅन्डी आहे. ते म्हणायचे मराठी माणसाच्या नावाचं एकही हॉस्पिटल का नाही. हम्म. काय कारण आहे, एकच, पैसे नाहीत. गुजराती मारवाडी माणसांच्या नावाची हॉस्पिटल्स आहेत हम्म. कारण ते व्यवसाय करतात, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि मुख्य म्हणजे ते पैसे देण्याची दानत पण आहे.
म्हणून आपण बाकीच्या समाजाला नावं न ठेवता त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे, तर हे शिकलं पाहिजे. आज जैन मंदिराचं जर का काम सुरू करायचं असेल तर बोली लावली जाते आणि करोडो रुपये सहज तयार होतात. आणि मंदिरं पण संगमरवरी दगडात असतात. कारण तिथे बोली लावली जाते. एका विट्याला लाखो रुपये मोजतात लोक. आणि आपले देव आणि देवाची मंदिरं गरीब दिसतात, गरीब दगडाची. दिसतात. म्हणजे विषय परत कुठे आला? पैसा पैशावर. पाहिजे. मग भिडे साहेब असं म्हणायचे, मग आपल्याकडे पैसा का नाही? कारण मराठी माणसानी नेहमी सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. बरोबर. आपल्या घरात एखाद्या माणसाने पैसा मिळवला ना, म्हणजे याने काहीतरी 2 नंबर केलाय, हा. यांनी कोणाला तरी फसवलंय. दुसरं आपल्याकडे मानसिकता काय? नाही 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 नाही, पैसा नको हा. पैसा प्रॉब्लेम घेऊन येतो. माझे गुरु नेहमी असं म्हणायचे, अजित प्रॉब्लेम कोणाला नाहीये. रस्त्यावर बसलेल्याला देखील प्रॉब्लेम आहे आणि महालात बसलेल्याला देखील प्रॉब्लेम आहे. आता तुझा चॉईस आहे, रस्त्यावर बसून प्रॉब्लेम फेस करायचा का महालात बसून प्रॉब्लेम फेस करायचा. कुठं बसून ते रडायचं? नेहमी असं म्हणायचे. लोक असं म्हणतात, नाही पैसा आला ना की आजार पण घेऊन येतो, पैसा आला की पैशाबरोबर बरेच आजार येतात. तर ते नेहमी असं म्हणायचे, अजित मी ना मर्सिडीज मध्ये बसून आजारी पडायला तयार आहे. कारण आजारी सगळेच पडतात. असा कोण माणूस आहे की जो आजारी पडत नाही? बरोबर. तर असे जे काही गैरसमज पैशाबाबत, लक्ष्मीबाबत आपल्या समाजात तयार झाले, प्लस मानसिकता, या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी भिडे साहेबांनी त्याच्यावरती सखोल विचार चालू केला. आणि विचार चालू केल्यावर त्यांना आणखीन एक गोष्ट काय लक्षात आली, की जो माणूस श्रीमंत असतो ना, त्या माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. बरोबर. जो समाज श्रीमंत असतो त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. आणि जो देश श्रीमंत असतो त्याच्याकडेही कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. आज इस्रायल सारखा छोटा सारखा देश आहे, ज्याच्या सगळ्या बाजूनी मुस्लिम कंट्रीज आहेत, त्याचं काही वाकडं करू शकत नाही तो. का? कारण अमेरिका त्याला सपोर्ट करते इस्रायलला, आणि अमेरिकेमधले सगळे बिझनेसेस, सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये जास्त करून ज्यू लोक आहेत टॉपला. सगळे ज्यूज दिसतात. फेसबुक बी त्यांचं आहे, युट्यूब बी त्यांचं आहे. इस्रायल लोकांचं जगावर राज्य करतात. मायक्रोसॉफ्ट. त्याच्यामुळे अमेरिका इस्रायलला सपोर्टच करते. म्हणजे श्रीमंत जे लोक आहेत त्याच्या मागे जग उभं राहायला लागतं. अगदी बरोबर आहे. मला आहे ना, भिडे सरांचा तर तुम्ही सांगताय तो विचार क्रांतिकारी वाटतो. का? तर पहिल्यांदा जर काही लाथाडलं असेल तर मॅकॉलेचा सिद्धांत लाथाडला. खरंय. कारण मॅकॉलेनी जे त्यांना इंग्रजांना नोकर पाहिजे होते म्हणून ती शिक्षण व्यवस्था तशी निर्माण केली. पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही ती शिक्षण व्यवस्था अजून बदलली नाही. आपण तेच फॉलो करतो, जिरपता सिद्धांत. नाही, त्याच्या अगोदर जर का तुम्ही बघितलं ना, मॅकॉलेच्या अगोदर जेव्हा मुस्लिम आक्रमण झाली, त्याच्या अगोदर जो भारताचा GDP होता तो जगामध्ये चांगल्या लेवलचा होता. 4 विद्यापीठं होती ना. ज्ञानाचं म्हणजे ज्ञान इथून जात होतं जगाला. हे इथून आपण मागे आलो, आणि खास करून आपल्या मराठी समाजात तर ही विचारसरणी आली. बरोबर. त्याच्यामुळे मग भिडे साहेबांनी जेव्हा सखोल विचार चालू केला, त्यांना हे मनोमन पटलं की श्रीमंत होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ते काय म्हणायचे, काय फक्त क्लबची मेंबरशिप घे, 5 स्टारमध्ये जा, याच्यासाठी श्रीमंत नाही व्हायचं आहे. आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे, अजय माणूस म्हणून जन्माला आल्यावरती ना प्रत्येकाची काही स्वप्न असतात, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. सोंग करता येत नाही. मग आपल्याकडे दुसरं काय लोकांचं हे आहे, पैसा म्हणजे काय सर्वस्व आहे का? हाताचा मळ म्हणतात. नाही, मी PK सर तुम्हाला सांगतो, पैसा म्हणजे सर्वस्व नाही, मान्य आहे मला. पण पैशामुळे अनेक गोष्टी अडतात. 100%. पैसा नसेल तर अनेक गोष्टींना तुम्ही वंचित राहता. आज तुम्हाला हॉस्पिटलला चांगल्या जायचं असेल तरी पैसा लागतो, ॲडमिशन चांगल्या ठिकाणी करायची असेल तर पैसा लागतो, जग बघायचं असेल तरी पैसा लागतो. अहो, साधं उदाहरण देतो तुम्हाला माझ्या ऑब्झर्वेशनमधलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ST आहे. ST बस सगळ्यांना माहिती आहे. पण किती कॅटेगरी तो, हिरकणी वेगळी आहेत, मग सगळ्या वेगळ्या आहेत. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो लक्झरियस बसमध्ये. अगदी खरं. गव्हर्नमेंटचीच आहे ना. आणि
त्याच्याही पेक्षा सांगतो ना, तुम्ही तिरुपती बालाजीला जायचं असेल तर थोडे पैसे जास्त दिले की दर्शन पण मिळतं. VIP देव पण पैशाने बघायला मिळतो. देव नाही, ते आपण केलंय, देव नाही करत, आपण करतो ते. म्हणजे पण VIP रांग आहेत. हा, म्हणजे सांगायचा उद्देश काय की पैसा हा लागतोच. पैसा सर्वस्व नाही, मान्य आहे, हम्म. पण सर्वस्व नाहीये म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं. आणि पैशामुळे अनेक गोष्टी, अनेक स्वप्न जी आपल्याला पुरी करायची आहेत, तर भिडे साहेब असं म्हणायचे की माणूस म्हणून आपण जन्माला आल्यावरती आपली अनेक स्वप्न आहेत. आणि ते म्हणायचे, काय स्वप्न आहेत रे? गाडी घ्यायची, मर्सिडीज घ्यायची, जग फिरायचं आहे, मुलाला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची आहे, आणखीन काय, चांगले कपडे घालायचे, चांगल्या ठिकाणी जेवायला जायचंय, एखादं घर घ्यायचंय. ते म्हणायचं किती कोटी रुपये लागतात. मराठी माणसाने एवढं श्रीमंत झालं पाहिजे की ही सगळी स्वप्न पुरी झाल्यावरही त्याच्याकडे भरपूर पैसे शिल्लक राहिले पाहिजेत. आणि मग ते पैसे त्याचे नाहीत, ते समाजाचे. क्या बात आहे. त्यामुळे आपण श्रीमंत झाल्यामुळे समाजामध्ये देखील इतर लोकांना फायदा होईल, समाजामध्ये देखील सुबत्ता येईल, याच्यासाठी श्रीमंत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून भिडे साहेबांनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. भिडे साहेबांनी त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षी सॅटर्डे क्लब चालू केला. बापरे. म्हणजे ते निवृत्त झाल्यानंतर 12 वर्षांनी, ते 58 साली निवृत्त झाले, 58 का 56. त्याच्यानंतर त्यांनी 12 का 14 वर्षांनी सॅटर्डे क्लबची स्थापना केली. आणि सॅटर्डे क्लबची स्थापना देखील का केली? कारण ते म्हणायचं काय माहिती, मराठी माणूस आहे ना हा नोकरदार आहे. शनिवारी दुपारी सुटल्यानंतर, कारण तेव्हा अर्धा दिवस असायचा, बरोबर, शनिवारी दुपारी सुटल्यानंतर तो काय करतो, 4 लोक एकत्र येतात, नाच, गाणं, सिनेमा, राजकारण, क्रिकेट, गप्पा काय एवढ्याच. पण ते म्हणायचं की जर का हेच एखादा गुजराती किंवा मारवाडी घरामध्ये डायनिंग टेबलवरती पूर्ण कुटुंब जेवायला बसलंय, तरी त्यांची चर्चा काय असते माहितीये, आजे क्या लेवानू, आजे क्या बेचवानू. मराठीत काय काय विकायचं आणि काय विकत घ्यायचं, मी तुझ्या संपत्तीत कशी भर घालीन, तू माझ्या संपत्तीत कशी भर घालशील, तुझा व्यवसाय कसा वाढेल, माझा व्यवसाय कसा वाढेल. आणि मराठी घरात चर्चा काय, नाच, गाणं, सिनेमा, नाटक, क्रिकेट, राजकारण. मग ते म्हणाले ही मानसिकता पहिले आपल्याला तोडायला लागेल. त्याच्यासाठी काय करूया, तर शनिवारी संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र या. म्हणजे सॅटर्डे क्लब हे नाव तिथून सांगतो, आलं तेच सांगतो कुठून आलं ते. का? शनिवारी संध्याकाळी एकत्र या आणि शनिवारी संध्याकाळी एकत्र येऊन मी तुझा व्यवसाय कसा वाढवू शकतो, तू माझा व्यवसाय कसा वाढवशील, तुझ्या संपत्तीत मी काय भर घालीन, माझ्या संपत्तीत तू काय भर घालशील, तमारे माटे एटला मारे माटे केटला, असं म्हणायचे ते. तुझ्यासाठी मी हे दिलं तर तू माझ्यासाठी काय देईल. अशा प्रकारे व्यवसाय, संपत्ती, पैसा, एकमेकाची वाढ ह्याच्यावरती चर्चा करायला एकत्र येऊया. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की या ज्या आपण अनेक म्हणी सांगितल्या ना, त्यात आणखीन एक सुंदर म्हण आहे, न करत्याचा वार शनिवार. आणि मग ते म्हणाले जर का मानसिकता बदलायची सुरुवात करायची असेल तर कर्त्याचा वार शनिवार आपण करूया. न कर्त्याचा वार शनिवार नाही. कर्त्याचा कुठल्या कर्त्याचा, जो पैसा, संपत्ती, लक्ष्मी, व्यवसाय याच्यावरती चर्चा करणारा समाज निर्माण करण्याचा, अशा कर्त्या लोकांचा वार आपण शनिवार करूया. आणि म्हणून सॅटर्डे क्लब हे नाव आलं. सॅटर्डे क्लबच्या पूर्वी सगळ्या मीटिंग शनिवारीच व्हायच्या, पण नंतर हळूहळू काय झालं, आता सॅटर्डे क्लब खूप मोठा झाला, वाढला, जवळजवळ 210 चॅप्टर आहेत, 8,000 सभासद आहेत. तर आता समजा पुण्यामध्ये आहेत, तर पुण्यामध्ये तर आता जवळजवळ 25-30 चॅप्टर आहेत. कोणी म्हणाला आम्हाला गुरुवार सोयीचा आहे, त्यांनी गुरुवारी मिटिंग चालू केल्या. कोणाचा शुक्रवार आहे, त्यांनी शुक्रवारी मिटिंग चालू केल्या. मग अशा प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार दिवस घेतला. अदरवाईज पूर्वी सगळ्या मिटिंग शनिवारीच व्हायच्या. या सगळ्या मिटिंग पूर्वी शनिवारी संध्याकाळी व्हायच्या, पण आता मात्र त्या सगळ्या मिटिंग त्याच्या त्याच्या सोयीनुसार जो दिवस ठरला असेल त्या दिवशी सकाळीच होतात. खाऊन पिऊन मिटिंग नाही, सकाळ सकाळी लवकर यायचं आणि उद्योगधंदा व्यवसायाच्या गोष्टी करायच्या. आणि साधारण किती वाजेपर्यंत मीटिंग चालते? आपण उद्योजकांना 7:30ला बोलवतो, 7:30 ते 8, ज्याला आपण ओपन नेटवर्किंग म्हणतो.
म्हणजे चहा पिता पिता गप्पा मारणं लोकांशी, हम्म. काही विषय बोलायचे असतील, काही समजून घ्यायचं असेल, काही व्हिजिटर्स येतात हम्म. आणि बरोबर 8 वाजता आपण मीटिंग चालू करतो. 8 ते साधारणतः 9:45 अशी 1.5-2 तासाची मीटिंग असते ती. म्हणजे 10 नंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला मोकळे. बरं मोकळे तुम्ही आणि क्या एवढी बात आहे, एनर्जी क्या घेऊन जातात सगळे लोक हम्म. की मला असं वाटतं पुढचे 15 दिवस 1 महिना ती एनर्जीच काम करते धंद्यामध्ये. म्हणजे मराठी माणूस थांबत नाही आता. नाही, सर मला अजून एक गोष्ट विचारायची की आता तुम्ही व्यावसायिक म्हणून पण यशस्वी आहात. एवढा क्लब तुम्ही हँडल करून एवढ्या लोकांना पेटवतायत. पण आजची जी स्थिती आहे मराठी उद्योजकाची ती नेमकी काय आहे? अतिशय चांगली स्थिती आहे. म्हणजे मला तर असे एक एक उद्योजक भेटतात, हम्म. म्हणजे पीके सर मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल हम्म. की सॅटरडे क्लबमध्ये एक सुपर एलिट चॅप्टर आहे. म्हणजे काय नेमका? सुपर एलिट म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 500 कोटी प्लस आहे ते. बापरे, मराठी उद्योजक एवढे मराठी श्रीमंत आहेत? उद्योजक. एवढे श्रीमंत आहेत? हो आहेत. आपल्याकडे एक एलिट चॅप्टर आहे हम्म. ज्यांचा टर्नओव्हर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 10 कोटी हम्म. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 20 कोटी. त्यांना एलिट चॅप्टर आहे आणि असे 10 चॅप्टर आहेत आता महाराष्ट्रात. बापरे, ही तर मोठी क्रांती आहे मग. आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये 50+ मेंबर आहेत. ग्रेट. ज्या उद्योजकांचा टर्नओव्हर 2.5 ते 5 कोटी आहे त्यांचा आपण रायझिंग एलिट नावाचा चॅप्टर्स आहेत. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना भेटता येतं. आणि मी तुम्हाला एक खरं सांगू, मी लोकांना नेहमी काय सांगतो ना, हम्म. कमीत कमी वेळ घरी बसा, जास्तीत जास्त या उद्योजकांबरोबर घालवा. कारण या मानसिकतेत तुम्ही राहिलात, जशी ते संघटना. कशा प्रकारे व्यवसाय करतात, ते काय गप्पा मारतात, त्यांना काय संकट आली, त्याच्यातून ते कसे बाहेर पडले. आम्ही एक मेंटॉरिंग प्रोग्राम चालवतो हम्म. पीके सर. तर मेंटॉरिंग प्रोग्राममध्ये आम्ही मोठे जे उद्योजक आहेत त्यांना बोलवतो सॅटर्डे क्लबच्या आपल्या उद्योजक मित्रांबरोबर गप्पा मारायला. हम्म. आणि आम्ही त्यांना काय सांगतो माहिती आहे, तुम्हाला अवॉर्ड किती मिळाले ते सांगू नका, हम्म. तुम्हाला झटके किती बसले ते सांगा आणि त्याच्यातून तुम्ही परत वर कसे आलात ते सांगा. नाही तर आपल्याला ना फक्त चांगलीच बाजू दिसत राहते. बरोबर. असं थोडी आहे की सचिन तेंडुलकर रोज सेंचुरी मारतो, हम्म. नाही मारत ना. पण 98 वर किती दर वेळेस out. किती वेळ, अरे 0वर किती वेळा आउट झालाय, किती वेळा तर त्याला बॅटिंग करताना बॅड फॉर्म मध्ये होता तो. हम्म. हे प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात येत असतं. हम्म. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो ना, माझा आवडता खेळ कुठला आहे हम्म. तर बॉक्सिंग. का बरं? का? मारायचं. कारण बॉक्सिंगमध्ये एकाने दुसऱ्याला पंच मारला आणि तो खाली पडला म्हणून तो हरत नाही. हम्म. पण त्याला जेव्हा 1 to 10 आकडे म्हणले जातात नॉकआउटचे, हम्म. त्यावेळेला तो परत उठला नाही तर हरतो. क्या बात आहे. ग्रेट. त्याच्यामुळे उद्योजकांनी ना नेहमी हे डोक्यात ठेवायचं की संकट येतात, परिस्थिती पुढे मागे होत राहते, कधी कधी आपल्याला पाहिजे तशा गोष्टी होत नाहीत, कधी कस्टमर थकवतो, कधी पेमेंट येत नाही, कधी कर्मचारी सोडून जातो, होत राहत आहे. बरोबर. पण याच्याने खचून जायचं नाही, कारण हे प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात आलेलं असतं. आणि म्हणून मी उद्योजकांना नेहमी काय म्हणतो माहिती आहे, हम्म. पीके सर जर का तुमचा ECG काढला हम्म. तर तो कसा येईल, असं येईल. वेव स्वरूपात, वेव असा स्वरूपात. वर खाली वर अगदी खाली वर बरोबर. खाली. पण तो जर का एका स्ट्रेट लाईनला आला तर काय, संपलं. हीच अवस्था व्यवसायाची आहे. तुमच्या व्यवसायाचा ECG जर का स्ट्रेट लाईन असेल ना, तर तुमचा व्यवसाय मेलेला आहे. तो असा अप डाऊन अप डाऊन अप डाऊन चाललाय, याचा अर्थ तो चांगला चाललाय. हम्म. आणि हे प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात येतं. त्यामुळे तुम्ही म्हणाल उद्योजकाची परिस्थिती काय, हम्म. खूप चांगली परिस्थिती आहे. पण हे एज्युकेशन करणं, उद्योजकाला हे समजावणं. कारण होतं काय ना सर, हम्म. त्याला घरातून सपोर्ट पाहिजे तेवढा मिळत मिळत नाही. नाही. कारण घरच्या संस्काराबद्दल आपण बोललो, बरं घरचे काय चूक आहेत का, नाही, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. हम्म. कारण त्यांनी आयुष्यभर नोकरी केली आहे तर ते तसाच विचार करणार आहेत. आणि ते काळजीपोटी त्याला विचारत असतात, काही प्रॉब्लेम नाही ना, अमुक नाही ना. त्यामुळे घरच्यांना दोष देऊन चालणार नाही, घरच्यांकडून अपेक्षा ठेवूनही चालणार नाही. आणि म्हणून उद्योजकांनी कायम अशा जर का ग्रुपमध्ये तो राहिला सॅटर्डे क्लबच्या, आणि या ग्रुपमध्ये आलेल्या उद्योजकांचं पीके सर मी आयुष्य बदलताना बघितलंय. हे बदलणार तर ते आहेच, पण त्याच्यापुढे प्रश्न मी विचारतो सर, की बघा बरेच लोक बाऊ करतात की भांडवल नाही, भांडवल नाही. मग व्यवसायाला भांडवल लागतं का? लागतं ना, खूप लागतं.
आणि आपला मराठी माणूस हा भांडवलामध्येच कमी आहे. हम्म, भांडवल हे 3-4 प्रकारचं आहे. हम्म, एक म्हणजे पैसा, हम्म, पैशाच्या रूपातलं भांडवल. आपल्याकडे ना म्हणजे मी आता रिअल इस्टेटमध्ये आहे. आमच्याकडे एखादा प्रोजेक्ट आला ना तर फरक काय आहे बघा मानसिकतेतला. हम्म, माझा एक गुजराती मित्र आहे बिल्डर, खूप चांगला मित्र आहे माझा. त्याच्याकडे एखादा प्रोजेक्ट आला ना तो लगेच त्याच्या 10 मित्रांना फोन करतो हम्म, आणि त्या प्रत्येकाला विचारतो, अरे असा असा प्रोजेक्ट आलाय, मी बघितलाय, चांगला आहे, तुझे किती लावू, तुझे 10 लावू का 20 लावू. हम्म, आणि आपल्याकडे प्रोजेक्ट आला की आपला माणूस काय विचार करतो, मीच कसा करू, मीच कसे पैसे जमवू. हम्म, ते कायम संघटितरित्या काम करायचा विचार करतात आणि आपण एक एकटं काम करायचा विचार करतो. हम्म. मग भांडवल कसं उभं राहणार. बरोबर. दुसरी गोष्ट काय आहे, भांडवल आहे ना हे जगामध्ये प्रचंड अवेलेबल आहे, हम्म, प्रचंड अवेलेबल आहे. हम्म. तुम्ही सांगा ना, आज 20-20 हजार कोटी, 30-30 हजार कोटी, 40 हजार कोटी आपण ऐकतो ना डील ऐकतो. झालेले. हम्म, मग कुठे आहेत पैसे, आहेत म्हणजे कोणाकडे तरी. तुम्हाला फक्त ते तुमच्यापर्यंत आणता आले पाहिजेत. हम्म, तुमच्याकडे कसे येतील ते पैसे, ते तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागतील. बरोबर. अट्रॅक्ट कसे करायचे, त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं असलेलं सर्कल. कसं असायला पाहिजे सर्कल? नेहमी आपल्यापेक्षा मोठं सर्कल आपलं पाहिजे. आपण त्या सर्कलमध्ये छोटे पाहिजे सगळ्यात. पण आपल्याकडे उलटं होतं, आपणच कसे ग्रेट होते सांगायला जातो. वासरात लंगडी काय? हा, वासरात लंगडी काय शहाणी. म्हणजे आता मी माझ्या रोटरी क्लबमध्ये वगैरे आम्ही जातो ना, तर रोटरी क्लबमध्ये काय सर्कल असते यार, त्या सर्कलमध्ये आम्ही नॉर्मल असतो एकदम. सगळे एक एक मोठे उद्योगपती असतात. अशा सर्कलमध्ये जर का तुम्ही गेलात तर ऑटोमॅटिक काय होतं, तुम्हाला ते लोक काय करतायत, कशा पद्धतीने वागतात, बोलतात, काय करतात हे कळायला लागतं. त्याच्यामुळे भांडवल, पैसा, लक्ष्मी सर्वत्र आहे. तुमच्याकडे ती अट्रॅक्ट करायला येता आली पाहिजे. त्यातला पहिला प्रकार आहे तुमचं सर्कल. दुसरा प्रकार काय माहितीये, तुमचा ब्रँड, तुमचा प्रामाणिकपणा. मराठी माणसाचा प्रामाणिकपणा हा एक ब्रँड आहे. सर तो मेहनती खूप आहे, पण मेहनती आहे, प्रामाणिक आहे. पण नुसतं मेहनती आणि प्रामाणिक असून चालत नाही ना, तो हमालाही असतो. बरोबर. म्हणजे मी काय त्यांना वाईट म्हणत नाहीये, पण मी पैसा कमावण्याच्या दृष्टिकोनातून कंपॅरिझन करतोय. मग तो रस्त्यावर काम करणारा एखादा कामगार असेल, तो प्रामाणिक असतो, तो मेहनती असतो, तो ढोर मेहनत करतो. पण तसं नुसतं चालणार नाही ना. म्हणून मग तुमच्याकडे बिझनेस प्लॅन पण पाहिजे. त्या बिझनेसला तुम्हाला व्हिजन देता आली पाहिजे. पीके सर, लोक ना तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये कधीच पैसे घालत नाहीत. बरोबर. लोक तुमच्या फ्युचरमध्ये पैसे घालतात, त्याला व्हिजन म्हणतात. लोक म्हणतात तू 3 वर्षांनी कुठे जाणार आहेस, मला दाखव. 3 वर्षांनी तो धंदा 500 कोटी होणार आहे का, बर बर बर, कसा करणार आहेस दाखव. कायम लोक पुढचा विचार करतात. आज आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट का करतो, कारण ती कंपनी वाढेल, प्रोग्रेस करेल, माझ्या शेअरचा भाव वाढेल. सो जो पैसा गुंतवणार आहे त्याच्या डोक्यामध्ये नेहमी हा विचार असतो ना की माझा पैसा वाढणार आहे का कमी होणार आहे. कमी होणार असेल तर तो देत नाही. त्यामुळे आपण जर का चांगला बिझनेस प्लॅन बनवला, त्या बिझनेसला चांगली व्हिजन दिली, तर आपल्याकडे पाहिजे तेवढं कॅपिटल येऊ शकतं. एकत्रित काम करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. आपल्याकडे कशा पद्धत आहे माहितीये, मोडेन पण वाकणार नाही, पण वाकणार नाही, असं नसतं व्यवसायात. माझं म्हणणं आहे थोडं वाकलं पाहिजे, 4 लोकांना एकत्र केलं पाहिजे, थोडा कमीपणा स्वतःकडे दिला पाहिजे. आणि हा जो मी असतो ना, मी साला मी म्हणजे काय, अरे तू म्हणजे काय नाही यार, तू गेला तर काय जगात फरक पडणार आहे. बरोबर. असा काहीच फरक पडत नाही. हा मीपणा जर का सोडला, थोडंसं त्या गुजराती मारवाडी लोकांकडून आपण शिकलो ही सगळी वृत्ती. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात ना, ती वृत्ती महत्वाची आहे. सर मला असं वाटतं बरं का, की म्हणजे वाकणं म्हणजे झुकणं नव्हे, ती लीनता आहे, तो एक गुणधर्म आहे जो त्या कम्युनिटीकडे, आणि आपण घ्यायला शिकत नाही. मूळ काय माहितीये का, तुम्ही जिवंत राहणं गरजेचं असतं. बरोबर. जिवंत राहण्यासाठी तुम्हाला वाकायला लागलं तर वाका, झोपायला लागलं तर झोपा, पण तुम्ही जिवंत राहा.
मोडेन. अरे मोडला असता कोण विचारणार आहे तुला? हा, पूर्वीची जी ती म्हण होती, ती ज्या कंटेक्स्टमध्ये वापरली गेली, ज्या संदर्भात वापरली गेली, ते वेगळे होते. वेगळं होतं. अगदी बरोबर आहे. लोक आता संदर्भ लावतात. आता तो चुकीचा संदर्भ लावतात, व्यवसायात लावतात, कुठेतरी स्वतःच्या जातीशी लावतात. हे चुकीचं आहे सगळं. व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही टिकून राहायला पाहिजे. माझे गुरु नेहमी असं म्हणायचे, टिके रहना, टिके रहना ही व्यावसायिकाची सगळ्यात मोठी चांगली क्वालिटी आहे. कारण सचिन तेंडुलकर जर टिकून राहिला तर तो सेंचुरी मारणारच आहे. पण तो टिकलाच नाही, पिचवर उभाच नाही राहिला, तर गेला ना, सेंचुरी मारण्याचा चान्स गेला. त्यामुळे टिकून राहा. त्यामुळे व्यवसायात टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. सर, आता तुम्ही म्हणताय की सॅटर्डे क्लबमुळं खूप लोकांच्या आयुष्यात प्रकाश पडला, त्यांची डेव्हलपमेंट झाली, उद्योग व्यवसाय. आता मी ह्याच्याकडे कसं बघतो की सॅटर्डे क्लबमध्ये जर गुंतवणूक केली तर ती आमच्या किती फायद्याची आहे? सर, खूप फायद्याची आहे. मला एक शिवखेरा नावाचे लेखक आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे, यू कॅन विन म्हणून. त्या पुस्तकावरती एक टॅगलाईन त्यांनी लिहिली आहे. त्या पुस्तकाचं सारांश, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते वेगळ्या पद्धतीने करतात. सॅटर्डे क्लबमध्ये आपण हेच सांगतोय की वेगळ्या पद्धतीने व्यवसाय करा. म्हणजे काय करा? वेगळ्या पद्धतीने व्यवसाय काय करा? तुम्ही या ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये आल्यावरती तुम्हाला अनेक नवीन 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 गोष्टी कळायला लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या गोष्टीची विक्री करायची, तुम्हाला माहीतच नाही कशी विक्री करायची. तुम्ही आपले समोर माणूस दिसला की लागले मागे. पण पीके सर, तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणीतरी विकायला आला तर तुम्ही त्याच्या जवळ जाता का त्याला लांब करता? लांबच करतो का? ना, का खिशातले पैसे काढून कारण तो आपल्या खिशात हात घालायला आले. बरोबर. पण हेच जर का तुम्ही समोरच्याला काहीतरी द्यायला गेलात, तर तुम्ही त्याला जवळ करता का लांब करता? जवळ करतो ना, दोस्त होऊन जातो तो. मग आपण सॅटर्डे क्लबमध्ये लोकांना हे शिकवतो, बी अ गिव्हर. इथे द्यायला या, इथे विकायला येऊ नका. म्हणजे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे डिफरंटली काय करायचं ते आपण शिकवतो तिथे. बरोबर. इथे द्यायला या. दुसरं आपण काय म्हणतो, अरे तू याला का विकतो? कारण तू याला विकायला आला तर एक तर हा तुला लांब करणार आहे. बरोबर. पण याच्या ओळखीमध्ये कमीत कमी 1000 लोक आहेत, त्यांना का नाही तू विकायला जात? हीच तर स्ट्रॅटेजी अमेरिका वापरतं ना. सर, मी तुम्हाला सांगतो, आज सॅटर्डे क्लबमध्ये 8000 सभासद आहेत. म्हणजे 8000 गुणिले ॲव्हरेज 1000, 80 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची कपॅसिटी सॅटर्डे क्लबची आहे. क्या बात. तुम्हाला बाहेर जायचंय कशाला? आणि एवढे लोक खूप झाले हो. बरं, आपल्याकडे काय माहितीये, सॅटर्डे क्लबमध्ये ना नुसता फोन नंबर घे रे, तू त्याला कॉल कर, असं नाही सांगत. समजा पीके सर, तुम्हाला महेश इनामदारांचा रेफरन्स पाहिजे, तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे त्यांच्याबरोबर, त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे, आणि तुम्ही मला सांगितलं समजा, तर अजित मराठे पीके सरांना स्वतः घेऊन महेश इनामदारांकडे जातो. क्या बात आहे. किंवा महेश इनामदारांना तो फोन करून सांगतो की पीके सरांचा तुला फोन येईल, ते माझे असे असे मित्र आहेत, त्यांचं असं असं काम आहे, त्यांना एंटरटेन करा, आणि खरोखर होत असेल तर काही व्यवसाय करा. आता एवढा स्ट्रॉंग कनेक्ट माझ्यासारख्या माणसांनी, तुमच्यासारख्या माणसांनी, महेश इनामदार सारख्या माणसांनी जर का कोणाला दिला तर व्यवसाय होण्याची शक्यता वाढली की नाही? नेटवर्किंग खूप चांगलं आहे. मी म्हणत नाही की गॅरंटेड काही सेल होईल, पण व्यवसाय होण्याची शक्यता वाढली ना. अशा प्रकारे या 80 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी सॅटर्डे क्लब उपलब्ध करून देतो तुम्हाला. ग्रेट. त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय कित्येक पटीने वाढू शकतो. आता या 80 लाख लोकात कोण असू शकतं? डॉक्टर्स, इंजिनियर्स, सरकारी अधिकारी, हॉस्पिटल्स, यू नेम द पर्सन, तो तिथे असू शकतो, अगदी पंतप्रधानांपर्यंत देखील. ग्रेट. तर तुम्ही अशा प्रत्येकापर्यंत पोहोचू शकता. मग आता हे सिस्टमॅटिकली शिकवण्याचं काम सॅटर्डे क्लबमध्ये केलं जातं, की कशा प्रकारे लोकांना अप्रोच करा,
बरं तिथे गेलात तर काय बोला, काय बोलू नका. कारण पीके सर आपल्या घरामध्ये ना परंपरागतरित्या 2 विषय शिकवले नाहीत. हम्म, एक म्हणजे विक्री, हम्म, म्हणजे सेल कसा करायचा, आणि दुसरा म्हणजे पैसा. हम्म, आणि उद्योजकाला नेमक्या याच गोष्टी लागतात. पैसा लागतो आणि विक्री करायला लागते. आणि सॅटरडे क्लबमध्ये आपण लोकांना हे समजावतो की तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमचं सर्व्हिस ही नंतर विकली जाते. लोक पहिले तुम्हाला विकत घेतात. तुमचे विचार, तुमची पद्धत, तुमचे व्हायब्रेशन्स हे लोकांना पटले तर लोक पहिले तुम्हाला विकत घेतात. मग ज्या ज्या वेळेला त्यांना गरज लागेल तेव्हा ते तुमचे प्रॉडक्ट सर्व्हिस ऑटोमॅटिक घेतात. बरोबर. आणि म्हणून सॅटरडे क्लबमध्ये विकायला येऊ नका, हम्म. ब्रँड बनवायला या. अरे क्या बात आहे. पण सर मला अजून एक गोष्ट विचारायची की समजा तिथं एवढे उद्योजक आहे पण एखाद्याने नुकताच स्टार्टअप केला आहे, नवीन व्यवसाय सुरू केला आहे, तर अशा उद्योजकांना तिथे किती संधी आहे? सर आता कुठलाही व्यवसाय वाढवायचा झाला हम्म, तर काय काय गोष्टी लागतात. हम्म, पैसा लागतो, हम्म, मार्केटिंग लागतं, हम्म, सेल लागतं, हम्म, अजून काय लागतं. हम्म, समजा एखादा मॅन्युफॅक्चरर असेल तर मशिनरी लागते. अजून काय लागतं, चांगली माणसं लागतात, हम्म, मॅनपॉवर लागते ना, कर्मचारी लागतात चांगले, हम्म. आणि कस्टमर सगळ्यात कस्टमर लागतात. ते मार्केटिंग सेल्समध्ये आले ते. हम्म, पीके सर मी तुम्हाला लिहून देतो. हम्म, मी नेहमी असं म्हणतो, बिझनेस म्हणजे माणसांचा खेळ आहे. हम्म, फक्त माणसं जोडण्याचा खेळ आहे. आता आपण या सगळ्या गोष्टी ज्या बघितल्या ना, काय काय लागतं व्यवसाय वाढवायला, हम्म, त्याच आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो. हम्म, मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, हम्म, त्याच्यासाठी मला पैसा भरपूर लागणार आहे. हम्म, पैसा भरपूर कसा उभा करायचा हम्म, हे सांगणारा मला माणूस पाहिजे. हम्म, मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, त्याच्यासाठी मार्केटिंग कसं करायचं हे मला सांगणारा माणूस पाहिजे. मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, त्याच्यासाठी सेल्स कसा करायचा हे शिकवणारा मला माणूस पाहिजे. मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, त्याच्यासाठी चांगले व्हेंडर्स पाहिजेत. मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, त्याच्यासाठी चांगले कर्मचारी हवेत. चांगले कर्मचारी मिळवून देईल असा मला माणूस पाहिजे. हम्म. म्हणजे अल्टिमेटली काय झालं, कोण पाहिजे, माणूसच पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा उद्योग छोटा असू दे किंवा मोठा असू दे, अल्टिमेटली तुम्हाला माणसंच लागत राहतात. हम्म, आणि म्हणून मला आणखीन एक नेटवर्किंग मधला एक प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो. हम्म, नेटवर्किंग मध्ये असं म्हटलं जातं की या जगामध्ये हम्म. असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होऊ शकत नाही. कसं? फक्त तो फोन कोणी कोणाला करायचा ते महत्वाचं आहे. हा, ये होईना बात. या जगात असं कुठलंच काम नाही जे एका फोन कॉलवर होऊ शकत नाही. हम्म, फक्त तो फोन कोणी कोणाला करायचा, दॅट मॅटर्स. बरोबर. मग आता होतं काय पीके सर, सगळे लोक तर माझ्या ओळखीत नसतील ना. बरोबर. पण मला समजा महेश इनामदार पर्यंत पोहोचायचं आहे हम्म, आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये, तर अजित मराठे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का, हम्म. जो माझ्यासाठी महेश इनामदारकडे शब्द टाकेल. हा, ट्रस्ट बिल्ड होतो तिथं. कारण पीके सर हे शब्द टाकणं ना, हे सगळ्यात रिस्की असतं. हम्म. म्हणजे हे लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थासारखं असतं. ते कसं माहितीये, हम्म. लग्न चाललं तर जुळवल्यानंतर नवरा बायको चांगले नांदले तर मध्यस्थाला कोणी विचारत नाही. नशिबानं झालंय. आणि नवरा बायको मध्ये काही भांडणं झाली तर रोज मध्यस्थाला शिव्या पडतात. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही लोकांना काय सांगतो की तुमच्यासाठी शब्द टाकणारे किती लोक आहेत, जे तुमच्यासाठी हक्काने तुम्ही त्यांना सांगाल, अरे माझ्यासाठी शब्द टाक, हम्म, मला आज व्यवसायासाठी पैसा पाहिजे, तू माझ्यासाठी शब्द टाक. हम्म, असे तुमच्यासाठी शब्द टाकणारे किती आहेत. अशी शब्द टाकणारी माणसं आपल्यासाठी जमा करणं, हम्म, आणि हे प्रत्येक व्यावसायिकाला लागतं. हम्म. मग तो छोटा असू दे, नवीन व्यवसाय चालू केलेला असू दे, व्यवसाय नवीन आत्ता चालू करायचा आहे तो असू दे, किंवा 500 कोटीवाला असू दे, बरोबर. या सगळ्यांना माणसंच लागतात अल्टिमेटली. बरं का साहेब, आपल्या संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्राची एक संस्कृती की महिलांना नेहमी असं बघितलं जायचं की चूल आणि मूल. थोडी क्रांती झाली, शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर पडल्या,
पण सॅटर्डे क्लबमध्ये महिलांसाठी काय आहे का, किंवा नवीन उद्योजिका जर होऊ पाहत असतील तर त्याच्यासाठी काय संधी आहे सॅटर्डे क्लबमध्ये? सॅटरडे क्लबमध्ये प्रत्येकासाठी संधी आहे. हम्म, महिला या ज्या उद्योजिका बनतात हम्म, म्हणजे खरोखर त्यांना सॅल्यूट आहे. हम्म, कारण त्यांना घरचंही बघायचं आहे, त्यांना सगळे त्यांच्या सण वगैरे वगैरे जे काही कार्यक्रम आहेत, रूढी परंपरा त्या सगळ्या सांभाळायच्या आहेत. हम्म, आणि हे करताना त्यांना व्यवसाय करायचा आहे. बरोबर. तारेवरची कसरत आहे हो. पुरुषांचं आपलं बरं असतं, आम्ही आपले निघालो एकदा बाहेर की घरी काय चाललंय फार काय फरक नाही पडत, पण महिलांना तसं करून चालत नाही. हम्म, या परिस्थितीतही ज्या महिला उद्योजिका आहेत हम्म, त्यांच्यासाठी सॅटरडे क्लबमध्ये एक तर प्रचंड रिस्पेक्ट आहे हम्म, प्रत्येक उद्योजकाच्या मनात. हम्म, आणि रिस्पेक्ट कोणामुळे आली माहितीये? हम्म, भिडे साहेबांमुळे. कारण त्यांना एखादी महिला उद्योजिका दिसली हम्म, की ते तिचं एवढं कौतुक करायचे. हम्म, आणि याचंही कारण आहे, हम्म, कारण त्यांची आई त्या काळात उद्योजिका होती. हम्म, त्यांच्या आईने अनेक छोटे मोठे व्यवसाय केले यांचं शिक्षण पुरं करण्यासाठी, घराला हातभार लागावा म्हणून. आणि मग म्हणून भिडे साहेबांना महिला उद्योजिका असण्याचा फार अभिमान असतो. त्यांना असं नेहमी वाटतं, अरे काय ही बाई महिला व्यवसाय करते. त्याच्यामुळे महिला उद्योजकांना सॅटरडे क्लबमध्ये एक तर चांगलं मानाचं स्थान आहे. याच्यामुळे काय झालंय माहिती आहे, आज आज आमच्याकडे सॅटरडे क्लबमध्ये जेवढ्या महिला उद्योजिका आहेत ना, त्यांना विचाराल सॅटरडे क्लबमध्ये काय फायदा झाला तुमचा येऊन. हम्म, त्यांचा व्यवसाय तर वाढलाच आहे, नो डाऊट. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या काय सांगतील माहिती आहे तुम्हाला? हम्म. आज मला माझी एक स्वतंत्र ओळख मिळाली. अरे ग्रेट. मी एक काहीतरी आहे या जगात. नाहीतर माझं आयुष्य चूल मूल नवरा त्याचा संसार हेच चाललंय. पण सॅटरडे क्लबमध्ये आल्यावरती मला एक लिडरशिप मिळाली. सॅटरडे क्लबमध्ये आल्यावरती माझ्यातले कम्युनिकेशन स्किल, आता ती बोलते हो सगळ्या आमच्या सॅटरडे क्लबच्या बऱ्याचशा चॅप्टर हेड्स महिला आहेत. काय चॅप्टर चालवतात, 50-50, 60-60 उद्योजक बसलेले असतात समोर, बरोबर चालवतात. त्यांना कम्युनिकेशन स्किल मिळालं. कित्येक महिला मला अशा माहिती आहेत, महिला उद्योजिका सॅटरडे क्लबमध्ये आल्या त्या सॅटरडे क्लबमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ब्लेझर घातला असेल. कित्येक महिला मला अशा माहिती आहेत उद्योजिका की ज्यांच्या घरामधून आजही त्यांची हेटाळणी होते, पण तरी पण त्या तेवढ्याच हिमतीने सॅटरडे क्लबमध्ये येतात. कारण हे सॅटरडे क्लबचं कल्चर. आज सॅटरडे क्लबमध्ये सगळ्यात पहिलं आदराचं स्थान आहे. दुसरी गोष्ट, भिडे साहेब असं नेहमी म्हणायचे, घरात एक महिला उद्योजिका झाली ना की अख्खं कुटुंब उद्योजक होतं. बरोबर आहे. आईचे जे संस्कार आहेत ते पूर्ण कुटुंबात पास ऑन होत राहतात. पण पुरुष झाला तर होईल त्याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे अशी जर का कुटुंबाच्या कुटुंब महाराष्ट्रीयन घरातली उद्योजक बनवायची असतील तर घरातल्या महिलेला उद्योजक बनवलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी सॅटरडे क्लब खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन देतं. दुसरं, सॅटरडे क्लबमध्ये आपल्याकडे महिला उद्योजिकांचे वेगळे क्लब पण आहेत, चॅप्टर्स आहेत. ओके. त्या ठिकाणी फक्त महिला उद्योजकांनाच एंट्री आहे. म्हणजे त्या चॅप्टरला व्हिजिटर म्हणून पुरुष उद्योजक अलाउड नाहीये. कधी कधी आम्ही देतो, कारण थोडंसं काय ते मिक्स मॅच झाल्याशिवाय ना तेवढे रेफरन्स जनरेट होत नाहीत, कॉन्टॅक्ट जनरेट होत नाहीत, देतो आपण. पण फक्त महिलांनी, मी आता परवा गेलो होतो धुळ्याला आदिशक्ती नावाचा फक्त महिलांचा चॅप्टर आहे. काल नाशिकला होतो मी, नाशिकला नारी शक्ती नावाचा एक महिलांचा चॅप्टर आहे. असे जागोजागी महिलांचे चॅप्टर्स आहेत. मी असं ऐकले की वुमेन सेल म्हणून काहीतरी आहे. तर तो जो वुमन सेल आहे तो आहे की जेवढ्या सॅटरडे क्लबमध्ये महिला उद्योजिका आहेत त्यांचा वुमन सेल आहे. त्याच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम करत असतो, खास करून महिलांचं एज्युकेशन करणं, व्यवसायातलं एज्युकेशन. जसं मी म्हटलं ना, विक्री कशी करायची, पैसे कसे उभे करायचे, पॅकेजिंग चांगलं कसं करायचं, ब्रँडिंग चांगलं कसं करायचं, हे कुटुंब आणि व्यवसाय कसा सांभाळायचा, तारेवरची कसरत, वर्क लाईफ बॅलन्स कसं करायचं, अशा अनेक गोष्टीवरती त्या वुमन्स विंगचे कार्यक्रम होत असतात. त्याच्या व्यतिरिक्त या वुमन्स विंगतर्फे काही एक्झिबिशन्स, काही नेटवर्किंग प्रोग्रॅम्स. आत्ताच आम्ही परवा वुमन्स विंगच्या आमच्या हेड आहेत डॉक्टर मनीषा बनकर, त्यांच्याशी बोलत होतो.
त्या म्हणाल्या आता याच्या पुढे आपल्या महिला उद्योजकांचे परमनंट स्टॉल्स हे मंत्रालयात, सिडकोमध्ये, बापरे. रेल्वेमध्ये हे लागतील, याच्यावरती आता आम्ही काम चालू करतोय. हम्म. म्हणजे एकीकडे त्यांचं ॲटिट्यूड, एज्युकेशन आणि त्याचबरोबर व्यवसायही वाढणं याच्यावर काम होतं. सो महिलांचे चॅप्टर्स आहेत, वुमन्स विंगचा सेल आहे आणि अतिशय इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आपण एक महिलांसाठी करतो. हम्म. तो म्हणजे ज्या बचत गट टाईपच्या ज्या महिला आहेत हम्म. की अतिशय हातावर पोट हम्म. असा असलेला व्यवसाय आहे त्यांचा, हम्म. अशा महिलांसाठी आपण एक उद्योगिनी नावाचा एक कार्यक्रम चालवतो. काय आहे तो? तो उद्योगिनी कार्यक्रम असा आहे की या महिलांनाही मोठा व्हायचा आहे, हम्म. पण त्यांच्याकडे कॅपिटलला लिमिटेशन आहे, त्यांच्याकडे घरून काही लिमिटेशन्स आहेत. अशा वेळेला सॅटर्डे क्लबच्या रेग्युलर चॅप्टरमधले काही सभासद आणि रेग्युलर चॅप्टरमधल्या काही महिला उद्योजिका या उद्योगिनींना मेंटॉरिंग करतात आणि त्यांना व्यवसाय कसा वाढवायचा याच्याबाबत मार्गदर्शन करतात, त्यांना बाजारपेठ मिळवून द्यायला मदत करतात. आमच्याकडे आज कोल्हापूरमध्ये अशी उदाहरणं आहेत की असे छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या महिला यांचा आता व्यवसाय एवढा वाढला की त्यांनी सॅटर्डे क्लबची मेंबरशिप पण घेतली. क्या बात आहे. जी वर्षाला 30-40 हजार रुपयाच्या आसपास मेंबरशिप असू शकते, काही ठिकाणी 20,000 रुपये. पण अशी मेंबरशिप घेण्या एवढे पैसे उभे करू शकली ती महिला, एवढा तिचा व्यवसाय आज वाढला. आता असे ग्रुप्स, असे बचत गट, आता बचत गटामध्ये ना नॉर्मली विक्री चालते, पण त्यांना मेंटॉरिंग कोण करणार नाही. आम्ही सरकारला आता असं म्हणतोय की असे जे बचत गट आहेत त्या बचत गटाबरोबर सॅटर्डे क्लब काम करेल याच्या पुढे महिला बचत गटांबरोबर, आणि असा हा जो उद्योगिनी कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या महिला उद्योजकांपर्यंत घेऊन जाईल. साहेब, जर एखाद्या व्यक्तीला जर सॅटर्डे क्लब जॉईन करायचा असेल, एखाद्या उद्योजकाला, तर निकष काय असतात? सॅटर्डे क्लब जॉईन करण्यासाठी एकच निकष आहे, पॅशन इन हार्ट अँड फायर इन बेली. तुमच्या हृदयामध्ये ती आग पाहिजे आणि पोटामध्ये ती आग लागलेली पाहिजे की मला काहीतरी जगात करायचं आहे, मला काहीतरी मोठा व्यवसाय करायचा आहे. एवढी एकमेव आग असेल ना तुमच्यात, तर त्यासाठी सॅटर्डे क्लब हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. कुठलाही उद्योजक ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्यांनी व्यवसाय केलाय किंवा ज्याचा व्यवसाय एका ठराविक लेवलला आज पोहोचलाय, या प्रत्येकासाठी सॅटर्डे क्लब आहे. एखादा नोकरदार माणूस आहे ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे पण कळत नाहीये कुठला व्यवसाय करू, काय करू, कसं करू, त्याच्यासाठी सॅटर्डे क्लब आहे. एखादा चांगला कॉर्पोरेट मधला सीईओ CFO आहे की जो जगभर फिरलाय, त्याने त्याची कंपनी मोठी केली आहे आणि त्याला असं वाटतं की मला माझा एक्सपिरियन्स या सगळ्या उद्योजकांबरोबर शेअर करायचा आहे, त्यांना मदत करता येईल मला, त्याच्यासाठी सॅटर्डे क्लब आहे. असा प्रत्येकासाठी सॅटर्डे क्लब आहे. समजा सॅटर्डे क्लबमध्ये एखादा उद्योजक आला तर त्याने कुठली तत्व किंवा मूल्य जपली पाहिजेत? सगळ्यात पहिली गोष्ट, आपण सॅटर्डे क्लबची ना एक प्रतिज्ञा घेतो रोज, आणि त्या प्रतिज्ञेमध्ये आपण नेहमी असं म्हणतो, मी मराठी माणसांशी एकोप्याने वागेन. आपण सॅटर्डे क्लबमध्ये हा संस्कार उद्योजकांना देतो की आपल्या सगळ्यांची जात एकच, आणि ती जात आहे मराठी उद्योजक. बाकी कुठलीही जात नाही आपली. त्यामुळे मराठी उद्योजक, मराठी स्पिरिट, मराठी माणसाला प्राधान्य, मराठी माणसाबद्दल आदर आणि मराठीत बोलणं, हे जर का त्याला येत असेल किंवा हे करायची त्याला इच्छा असेल तर तो सॅटर्डे क्लबचा मेंबर होऊ शकतो. दुसरी गोष्ट, मगाशी जसं मी म्हटलं की पैशाबाबत आपल्या समाजामध्ये फार विचित्र कल्पना आहेत, पण भिडे साहेबांचं कन्व्हिक्शन, त्यांचा ठाम विश्वास होता की चांगल्या मार्गाने पैसा कमावता येतो, चांगला उद्योग करून व्यवसाय कमावता येतो. म्हणून आपण आपल्या प्रतिज्ञेमध्ये मूल्याधारित भांडवल वृद्धी असा शब्द वापरलाय. प्रिन्सिपल बेस्ड बिझनेस, व्हॅल्यू बेस्ड बिझनेसेस, हे करायची ज्याची इच्छा आहे, असे सगळे लोक सॅटर्डे क्लबमध्ये येऊ शकतात. ही मूल्य सॅटर्डे क्लबमध्ये त्यांना मिळतील. आता समजा एखादा उद्योजक आहे जो बाहेर आहे, त्याचा व्यवसाय कोलॅप्स झालाय, अपयशी झालाय उद्योजक,
उद्योगामध्ये. तर असा जर उद्योजक सॅटर्डे क्लबमध्ये आलं तर त्याला उभा राहता येईल? हो, 100%. सॅटर्डे क्लबची संकल्पनाच ही आहे, की सॅटर्डे क्लब म्हणजे आपल्याला अशी एक इकोसिस्टीम तयार करायची आहे, की त्या इकोसिस्टीममध्ये एखादा पडला, अडखळला, तरी सगळे मिळून त्याला वरती परत उचलून धरतील. म्हणजे मी नेहमी असं उदाहरण सांगतो लोकांना, की समजा एखादा शेट्टी आहे आणि त्याला त्याचं रेस्टॉरंट चालू करायचं आहे. तर बाकीचा त्यांचा समाज काय करतो? बाकीचे शेट्टी लोक काय करतात? ते एकत्र येतात आणि प्रत्येकजण थोडे थोडे पैसे काढतो आणि त्याला म्हणतो, हे पैसे घे, रेस्टॉरंट चालू कर. त्याला ते भिशी स्वरूपात देतात किंवा अजून कुठल्या स्वरूपात देतात. पण समाज एकत्र येतो आणि त्याला पैसे देतो, म्हणतो रेस्टॉरंट चालू कर. त्याचं उद्या रेस्टॉरंट चालू झालं, तो ते पैसे रिटर्न करतो आणि एवढंच नाही तर तो आता पुढचे स्वतःचेही पैसे टाकतो की आणखीन कोणाला रेस्टॉरंट चालू करायचंय. ही जी संकल्पना आहे ना, ही सॅटर्डे क्लबमध्ये रुजवली जाते, पण याला वेळ लागतो. बरोबर. याचं कारण आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या जे संस्कार आहेत ते नोकरदाराचे आहेत. त्याच्यामुळे बिझनेस कल्चर हे आपल्या घरात अजूनपर्यंत शिरलेलं नाही. जसं जसं ते शिरायला लागेल आणि त्याच्यासाठीच जास्तीत जास्त उद्योजकांनी यावं, महिला उद्योजकांनी यावं, तरुण उद्योजकांनी यावं, की ज्यामुळं हे जे एखाद्या घरामध्ये उद्योजकतेचं काय म्हणतो त्याला परंपरा निर्माण व्हावी, ॲटिट्यूड तयार व्हावा, वृत्ती तयार व्हावी, अशा प्रकारचं आपण काम करतोय. आम्ही नेहमी उद्योजकांना सॅटर्डे क्लबमधल्या हे सांगतो की एखादा उद्योजक त्याच्या व्यवसायात त्याला लॉस झाला, तो पडला, तर कृपया त्याची चर्चा करू नका. त्याला काय मदत पाहिजे याची चर्चा करा. बरोबर. त्यामुळे चर्चा देखील सगळ्या सकारात्मकच करा. त्या सकारात्मक चर्चा केल्या ना की ऑटोमॅटिक तो परत पुढे यायला लागतो. त्याला कारण काय होतं माहिती आहे, जो लॉसमध्ये गेलेला असतो, ज्याला धक्का बसलेला असतो, त्याला घरून पाठिंबा मिळत नाही. घरी काय बोलतात, बघा आम्ही सांगितलं होतं, लष्कराच्या भाकऱ्या कोणी भाजायला सांगितल्या होत्या, असं बोलतात घरी. मग त्याला असं एक एन्व्हायरमेंट पाहिजे की त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याला परत उभं राहायची उर्मी मिळाली पाहिजे आणि ती सॅटर्डे क्लबमध्ये मिळते. आता सॅटर्डे क्लबमध्ये पुढल्या 10 वर्षात काय व्हिजन आहे सॅटर्डे क्लबचं जे उद्योजकांना फायदेशीर ठरेल? मी तुम्हाला खरं सांगू, आता 10 वर्षाचं व्हिजन वगैरे ठरवायचे दिवस गेले. याचं कारण आहे ना, टेक्नॉलॉजीज एवढ्या बदलत आहेत, मानसिकता एवढी बदलतीये, जेन झीची विचार करण्याची प्रक्रिया एवढी वेगाने बदलतीये की 10 वर्ष वगैरे नको, आपण 3 वर्षाचाच विचार करावा. पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरपर्यंत सॅटर्डे क्लबची सभासद संख्या 10,000 वरती घेऊन जाण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत हीच सभासद संख्या 30,000 करायचं आपलं उद्दिष्ट आहे. पण मला खात्री आहे पीके सर, ज्या गतीने मराठी समाज सॅटर्डे क्लबला ॲक्सेप्ट करतोय, मराठी उद्योजक सॅटर्डे क्लबला ॲक्सेप्ट करतायत, मला असं वाटतं 2030 नाही 2027 सालीच होऊन जाईल, एका वर्षात पुढच्या. दुसरी गोष्ट काय माहिती आहे, सॅटर्डे क्लबमध्ये आता आपण एक व्हर्च्युअल मेंबरशिप नावाचा प्रकार चालू केलाय. त्याचा आणखीन येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याला मॅच्युअर्ड करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. व्हर्च्युअल मेंबरशिप म्हणजे काय, एखाद्या गावामध्ये सॅटर्डे क्लब नाहीये, पण त्या गावातल्या 2, 3, 4 उद्योजकांना सॅटर्डे क्लबचं सभासद व्हायचं आहे. तर आपल्याकडे एक व्हर्च्युअल माधव नावाचा आपण चॅप्टर तयार केलाय. त्या चॅप्टरचे ते मेंबर होऊ शकतात. ते मेंबर झाल्यावरती सॅटर्डे क्लबचं जे ॲप आहे, ज्याच्यामध्ये 8,000 सभासद आहेत सॅटर्डे क्लबचे सध्या आणि जे वाढत जाणार आहेत, त्या ॲपमध्ये पण त्यांचा समावेश होतो आणि त्या ॲपमधल्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना मिळतात. एकदा का ते सभासद झाले की सॅटर्डे क्लब मधल्या जगभरातल्या कुठल्याही चॅप्टरला जाऊन ते मीटिंग अटेंड करू शकतात. फक्त व्हेन्यू फी त्यांना भरायला लागते. म्हणजे उद्या समजा एखादा, आपण असं उदाहरण धरूया, बुलढाण्याचा एखादा उद्योजक आहे, तो सॅटर्डे क्लबचा सभासद झाला आणि तो उद्या पुण्याला आला, तर पुण्यामध्ये त्या दिवशी जर का मीटिंग असेल तर त्यांनी जायचं, पुण्याच्या मीटिंगमध्ये अटेंडन्स नोंदवायचा, तिथे व्हेन्यू फी भरायची आणि मीटिंग अटेंड करायची. उद्या तो जर का दुबईला गेला
दुबईमध्ये पण सॅटरडे क्लब आहे, चॅप्टर मीटिंग होतात रेग्युलर, तिथे त्यांनी व्हेन्यू फी भरायची, दुबईची मीटिंग अटेंड करायची. तो उद्या अहमदाबादला गेला, अहमदाबादमध्ये व्हेन्यू फी भरायची, मीटिंग अटेंड करायची. एका मेंबरला जे फायदे मिळतात ते सगळे या व्हर्च्युअल मेंबर्सना मिळतात. आता जेव्हा आम्ही चालू केला ही व्हर्च्युअल मेंबरशिप, आत्ताच 1 महिन्यापूर्वी चालू केली, आपला सगळ्यात पहिला मेंबर कॅनडावरून झाला. अरे ग्रेट. म्हणजे आता काय होणार आहे पीके सर, जगभरातले, मी तर तुम्हाला उदाहरण गावातलं दिलं, पण आम्हाला काय लक्षात आलं, गावातलं नाही, जगभरातले लोक, म्हणजे उद्या समजा कॅनडातून आले, US मधून आले, UK मधून आले, नॉर्वे मधून आले, श्रीलंकेतून आले, UAE मधून आले, अशा वेगवेगळ्या शहरातले, देशातले मराठी उद्योजक किंवा मराठी कॉर्पोरेट मध्ये काम करणारे ग्लोबल लीडर्स हे सॅटरडे क्लबच्या प्लॅटफॉर्मवर येतील आणि इकडनं गावाकडून सॅटरडे क्लबचे मेंबर त्या ॲपवरती जॉईन होतील आणि ग्लोबल टू लोकल, लोकल टू ग्लोबल हे कनेक्शन त्या सॅटरडे क्लबच्या प्लॅटफॉर्मवर होईल. तिथून त्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि प्रत्येकाला आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. तुम्ही जे म्हणालात ना पुढच्या योजना काय आहेत सॅटरडे क्लबच्या, तर त्याच्यामधली एक योजना आपली अशी आहे की तुम्ही सगळ्यांनी शार्क टँक नावाचा एक प्रकार बघितलाय टीव्हीवर, प्रोग्राम असतो की त्याच्यामध्ये तुम्ही येऊन तुमचा बिझनेस प्रेझेंट करायचा असतो. मग ते इन्व्हेस्टर असतात, ते तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि त्यांना पटलं तर तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याच शार्क टँकच्या धर्तीवरती एक संधी भांडवलाची नावाचा एक कार्यक्रम आपण तयार केलाय आणि हा कार्यक्रम फक्त मुंबई पुण्यात होणार नाही, हा गावागावात आपण घेऊन जातोय. या संधी भांडवलाची कार्यक्रमामध्ये एक इन्व्हेस्टर्सचं पॅनल आहे, ते या गावातल्या उद्योजकांकडून त्यांच्या बिझनेस संदर्भातले प्लॅन्स मागवतील आणि त्यातले जे बिझनेसेस आवडतील, जे स्केलेबल असतील, ज्यांच्यामध्ये विजन असेल, ज्याच्यामध्ये त्या उद्योजकामध्ये काय म्हणतो त्याला एक पॅशन असेल, सिन्सिअरिटी असेल, अशा उद्योगांमध्ये हे लोक पैसे गुंतवतील आणि ही यंत्रणा सॅटरडे क्लब म्हणून आपण तयार करतोय. आता मला हे विचारायचं आहे की सॅटरडे क्लब सध्या किती चॅप्टर्स आहे आणि किती देशात आहे? सॅटरडे क्लब सध्या एकूण 218 चॅप्टर्स आहेत सध्या, 8,000 सभासद आहेत, 2 देशात आहेत, त्याच्यामध्ये एक भारत आणि एक UAE या 2 देशात आहे. महाराष्ट्रातच पूर्वी सॅटरडे क्लब होता, परंतु आता महाराष्ट्राच्या राज्याच्या सीमा पार करून सॅटरडे क्लब गोव्यात आहे, गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोदा, सुरतला आहे, कर्नाटकात निप्पाणी, बंगलोरला आहे, मध्य प्रदेशात इंदूरमध्ये आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्ही कर्नाटकातच विजापूरला चालू करायचं चाललंय, दिल्ली चालू करायचं चाललंय. त्यामुळे दिल्ली अभी बहुत दूर नाही आहे सॅटरडे क्लब केली, त्यामुळे दिल्लीत लवकर सॅटरडे क्लब चालू झालेला बघायला मिळेल. कालच माझ्याबरोबर आफ्रिकेतले काही लोक होते, त्या लोकांबरोबर चर्चा करताना मराठी लोक आफ्रिकेत जे स्थायिक झालेत, म्हणजे हा क्लब फक्त मराठी माणसासाठी, फक्त मराठी माणसं जे आफ्रिकेत स्थायिक झालेले लोक आहेत त्यांना मी असं आवाहन केलं, तुम्ही आफ्रिकेमधून चॅप्टर चालू करा, नाही तर तुमच्या इथले लोक व्हर्च्युअल चॅप्टरमध्ये घेऊन या. तर काल एक UK मधला होता, आपला मराठी माणूस आहे पण तो आता ब्रिटिश नॅशनल झालाय, असा माणूस एक होता कालच्या एका आमच्या मीटिंगला. त्याला तो म्हणाला, सर युरोप में तो मैं कर दूंगा. त्याला आता मराठी म्हणून विसरला, ऍक्च्युली तो ओरिजिनल इथला आहे संभाजीनगरचा, पण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आता तिथे राहिले, पण मराठी आहे मूळ. अशा लोकांना एकत्र करून सॅटरडे क्लबची वाढ करणं. सो सध्या 2 देशात, 6 राज्यात, 218 चॅप्टर, 8,000 मेंबर आहेत. अरे खूप मोठा विस्तार आहे, भविष्यात एक खूप मोठा विस्तार होईल, कारण हे जे तुम्ही आज स्पीच दिले किंवा तुम्ही जे समजून सांगितले हे खूप मोठं आहे. कारण मी पण लवकरच आता सामील होतोय असं. आणि मी हे जे सांगतोय ना आकडे, हे सगळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे आपलं. याचं सॅटरडे क्लबचं ऍप आहे आणि त्या ऍप वरती जर का मी आत्ता ओपन केलं तर मला आत्ता लाईव्ह आकडा दिसेल. दाखवा की. कदाचित तो लाईव्ह आकडा आता 7,900 समथिंग आहे आणि हे जे लाईव्ह आकडे आहेत हे रोज बदलतात. एवढे मेंबर वाढतात किंवा बिझनेस होत असतो, नवीन चॅप्टर ओपन होत असतात. सो हे असं ऍप आहे सॅटरडे क्लबचं. भिडे साहेबांचा फोटो आहे याच्यावरती आणि याच्यावरती जर का अनालिटिक्स मध्ये गेलो, हे बघा अनालिटिक्स, हा आत्ताचा लाईव्ह आकडा आहे. 2 देशामध्ये
6 राज्यामध्ये 41 रिजन्स आहेत, 218 चॅप्टर आहेत, 7,945 मेंबर आहे आणि एप्रिलपासून आत्तापर्यंत 884 कोटी 90,68,726 रुपयाचा बिझनेस मेंबर्सच्या मध्ये आपसामध्ये झालेला आहे. खूप मोठा बिझनेस झालाय. ग्रेट. आणि मला माहिती आहे हा 50%च असेल, बराच रेकॉर्ड अजून झाला पण नसेल. कारण कधी कधी ऍपवर Update व्हायला टाकत वेळ नाहीत, वेळ लागतो, किंवा ऑर्डर मिळाली आहे पण पैसे यायला वेळ लागतो. हे पैसे आलेले असतात अच्छा, हा ऍक्च्युअल हे बिझनेस झालेला आकडे. बिझनेस झालेला आहे. आणि मगाशी मग म्हटलं ना, तर हे करण्यासाठी आतापर्यंत 62,717 रेफरन्स दिले गेले, त्याच्यामधून हा बिझनेस जनरेट झाला. सो ॲव्हरेज डन डील व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ मेंबर भागिले झालेले डन डील 1,41,095 रुपये आहे. म्हणजे एखाद्या मेंबरने आज 20 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान मेंबरशिप फी भरली, म्हणजे ही मेंबरशिप फी सॅटर्डे क्लबची मेंबरशिप 5,000 रुपयाच आहे. बाकीचे 15 ते 30,000 रुपये हे व्हेन्यू फी असते वर्षभराची, जेवण खाऊन मिळतं तिथे. ओके, जेवण पण असं? हा, जेवण किंवा ब्रेकफास्ट असतो सकाळचा, ते जेवणच होऊन जातं. एवढं ब्रेकफास्ट असतो. 5 स्टार हॉटेलला नॉर्मली मीटिंग असते. म्हणजे एखाद्या माणसाने 5,000 रुपये सॅटर्डे क्लबची मेंबरशिप आणि 15 ते 20,000 रुपये ही व्हेन्यू फी, ही जर का वर्षभराची फी भरली तर हे स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की 1,41,000चा बिझनेस त्याला मिळेलच. अरे ग्रेट, भारी आहे सर. आज जर एखाद्याला हा पॉडकास्ट जर पाहत असतील तर तुम्ही एका वाक्यात सॅटर्डे क्लब काय सांगाल? श्रीमंत होण्याचा महामार्ग. सर, आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊ. घ्या. जमल्यास एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर दिलं तरी चालेल. आणि नाही तर मी स्किप करीन ना. चालेल ना. सर, आता रॅपिड फायर. तर एका शब्दात व्यवसाय म्हणजे काय? जोखीम घेण्याची तयारी, रिस्क घेण्याची तयारी, आणि ती रिस्क असते पैशाची. यश म्हणजे काय? यश म्हणजे तुम्ही ठरवलेला उद्दिष्ट पूर्ण करणं, हे यश आहे. पैसा की समाधान? पैशानंतर समाधान. प्रत्येक उद्योजकाने वाचावं असं एक पुस्तक कोणतं? रिच डॅड पुअर डॅड. प्रत्येक उद्योजकानं आत्मसात करावीशी एक सवय कोणती? सातत्य, कन्सिस्टन्सी. आणि तुमच्या जीवनाचा मंत्र काय? उद्योजक हा कायम विद्यार्थी असतो. ग्रेट साहेब, तुम्ही आमच्यासाठी, मी इन्व्हाइट केलं, एवढा वेळ दिला, आमच्या प्रेक्षकांना सॅटर्डे क्लब समजून सांगितलं, आणि त्याचबरोबर मराठी उद्योजकाने कसं मोठं व्हायचं, त्याचे काय व्हिजन्स असावेत, ही खूप चांगल्या पद्धतीने आज आम्हाला सांगितली. निश्चितच ती प्रेक्षकांना आवडतील. तुम्ही आलात या ठिकाणी, आम्हाला एवढा वेळ दिला भरभरून आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सत्ता मंच तुमचं सदैव आभारी असेल. धन्यवाद पीके सर. आणि सत्ता मंचच्या माध्यमातून श्रीमंत होण्याचा हा महामार्ग जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत, उद्योजकांपर्यंत पोचावा आणि त्यातून त्यांचं भरपूर प्रगती व्हावी, पैसा मिळावा, लक्ष्मी त्यांच्याकडे यावी, ही माझ्यातर्फे शुभकामना. तर मंडळी, खूप छान पद्धतीने सरांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं. मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की मराठी म्हणजे कोणतं? सर्व जातीचे, महाराष्ट्रात राहणारे किंवा महाराष्ट्राबाहेर राहणारे, देशविदेशात राहणारे, असे ज्यांना उद्योजक व्हायचे किंवा जे उद्योजक आहेत त्यांनी निश्चितच सॅटर्डे क्लबला जोडावं. स्वतःचा व्यवसाय मोठा करावा, स्वतःचा बँक बॅलन्स मोठा करावा, स्वतःही खूप मोठं व्हावं. तिथं नुसतं उद्योजक मोठा नाही होत, तर तिथं शिक्षणही मिळतं, ट्रेनिंगही मिळतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती. तर सॅटर्डे क्लब ही अशी एक कॉन्सेप्ट आहे की मराठी माणसानं, मराठी माणसासाठी सुरू केलेली एक चळवळ आहे, एक क्रांती आहे. तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल. जर कोणाला सॅटर्डे क्लबमध्ये जॉईन व्हायचं असेल, स्वतःचा उद्योजक वाढवायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर त्याने त्या नंबरवर कॉल करावा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. आज या सत्ता मंचच्या पॉडकास्टमध्ये येऊन सॅटर्डे क्लबबद्दल बोलायची मला संधी मिळाली, त्याच्याबद्दल पीके सरांचं मी खूप मनापासून आभारी आहे. त्यांना भरपूर शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. आणि सॅटर्डे क्लबमधल्या आपल्या सगळ्या उद्योजक मित्रांना मी असं आवाहन करतो की सरांचा या विषयातला अभ्यास आणि काम हे जबरदस्त आहे. मी स्वतः आज अनुभवलं. आपल्या सॅटर्डे क्लबमधले जे अनेक उद्योजक आहेत ते इथे आले होते, त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना कशा प्रकारे पॉडकास्ट केल्यानंतर, इथे रील्स बनवल्यानंतर डंडील मिळाले, लीड्स आल्या, व्यवसाय मिळाला,
हे मी त्यांच्याकडून समजून घेतलं. त्याच्यासाठी सर कशा प्रकारे ऑर्गॅनिकली हे ग्रो करतायत, कारण काही काही रील्सना काही रील्सना तर काही लाखात व्ह्यू आहेत, काही पॉडकास्टना काही हजारात व्ह्यू आहेत, काही 2 लाख. लाखात व्ह्यू आहेत, 2 लाखापर्यंत व्ह्यू आहेत. असे वेगवेगळ्या रिच पर्यंत लोकांच्या सेगमेंटपर्यंत आपण पोहोचवण्याची क्षमता या सत्ता मंचच्या चॅनलमध्ये आहे, पॉडकास्टमध्ये आहे, सरांच्या अभ्यासामध्ये आहे. तर मी सॅटर्डे क्लबच्या उद्योजक मित्रांना असं आवाहन करीन की या सत्ता मंचच्या पॉडकास्टचा आपण उपयोग करा. सर पण आपले मेंबर आहेत, खराडी चॅप्टरला ते मेंबर आहेत, रिजनवरतीही ते काम करत आहेत, जबाबदारी घ्यायला कधीही तयार असतात, कोअर टीममध्येही आहेत. त्यांच्या नॉलेजचा, त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करावा आणि सत्ता मंचला एकदा तरी आपण आपला पॉडकास्ट करावा, असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला ऐकून घेतलं आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. पुन्हा एकदा भेटू एका नव्या विषयासह, नव्या पाहुण्यांबरोबर. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.